विठ्ठल विठ्ठल लखनतावडे विठ्ठल 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 आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आवाज द्या थोडा. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे. एरती माईके दुःखाची जनिती, नाही आदि अंती अवसान. अविनाश करी आपुलिया ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे. एरती माईके दुःखाची जनिती, नाही आदि अंती अवसान. तुका म्हणे का मरण्याची सरे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. एरती माईके दुःखाची जनिती, नाही आदि अंती अवसान. पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरी चरणा संताची, दुसरे चरण संताची, दुसरे चरण संताची. हे पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा
कृपा धने कसे जाविंदारो त्यांच्या कृपा धने कसे जाविंदारो बाबा कृपा धने कसे जाविंदारो ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुझ्या ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीगुरुचरण सरोज रज निजमन मुकर सुधारी बरनव रघुबर बिमल जसु जो दायको फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहिम हरहु कलेश विकार जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीसति लोक उजागर रामदूत अतुलित बलधामा अंजनी पुत्र पवन सुत सेवे लागी सेवक झालो झालो 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 सेवे लागी सेवक 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 झालो झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा देवा आहो स्वामी तुकया देवा देवा लागलो निज चरणा हो हो स्वामी तुकया देवा देवा यावरी न करावा बेरो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा हो स्वामी तुकया देवा यावरी न करावा आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विन जीवा सुख नोहे हेरती माईके दुःखाची जनिती नाही आदि अंती अवसान प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कळशस्थानी शोभायमान असणारे व हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवराय यांचे आद्यगुरु जगद्गुरु जगतवंदनीय श्री तुकोबाराय यांचा उपदेशपर प्रकरणातील अभंग असून अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सुखाचा मार्ग सांगत आहेत विठ्ठल चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार गेली 3 वर्षापासून सुरू असलेला
हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह कमी कालावधीमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत जाऊन पोचलेला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह अगस्ती ऋषींच्या पुण्यपावन या भूमीमध्ये आणि त्यांच्याच कृपा आशीर्वादाने गेली 3 वर्ष झालं आपण हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह निर्विघ्नपणे पार पाडत आहोत. विठ्ठल या सप्ताहासाठी सर्व ग्रामस्थ मंडळी तन मन धनाने सर्वजण या ठिकाणी आपापल्या परीने मदत करत आहेत. आपलं गाव जरी छोटंसं असेल पण आपल्या गावातील माणसांच्या मनाची मन मात्र खूप मोठी आहेत आणि ती मन मोठी असल्यामुळं हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह आपण साजरा करू शकतोय. विठ्ठला विठ्ठला आपल्या सप्ताहाचे मार्गदर्शक आपल्या सर्व पंचक्रोशीचे लाडके असणारे जे आपल्या सर्वांना पोट भरून स्वादिष्ट रुचकर असं जेवण गेली अनेक वर्षापासून देत आहेत. म्हणून हा सर्व समाज त्यांच्या पाठीमागे एक मतानं उभा आहे असे असणारे आपले तात्या. या तात्यांच्या मार्गदर्शनाने रात्री महाराजांनी सांगितलंय वाजवायची असली तर मोकळ्या मनानं वाजवायची, नाहीतर कोरोना झाल्याने वाजवायची नाही. वाजवा एकदा जोरदार टाळी. अशी तात्यांच्या या मार्गदर्शनाने आणि त्यांच्या पाठीमागं उभे असलेल्या सर्व माझ्या डकवाडी ग्रामस्थ तसेच तरुण मंडळ, शंभूराजे युवा मंच, वारकरी संप्रदायातील काही तरुण मंडळी, आपल्या गावातील सर्व समस्त मंडळी, या समस्त मंडळींच्या अगदी आनंदमय वातावरणामध्ये आपण हा 3ऱ्या वर्षी पण सोहळा साजरा करत आहोत. आता प्रत्येकाचं नाव घेतलं तर 11 इथंच वाजतील. म्हणून सगळ्यांच्या सर्व ग्रामस्थ मंडळी असतील, संयोजक मंडळी असतील, सगळे विठ्ठला विठ्ठला अगदी जोशपूर्ण उत्साहामध्ये आपण हा सप्ताह साजरा करत आहोत. आणि आजचा दिवस तर मला वाटते दिवाळीपेक्षा काही कमी नाही. मला वाटते तुम्ही आपल्या घरी दिवाळीला सुद्धा एवढे फटाके फोडले नसतील एवढे आज फटाके फोडत आहात. त्याचं एकमेव कारण आहे तुमचं माझ्यावरती असलेलं प्रेम आणि माझं डकवाडीवरती असलेलं प्रेमाचा हा द्योतक म्हणून हे आजचं आपलं स्वागत आहे. विठ्ठला अगदी उदार अंतकरणाने आपण या सप्ताहाला मदत करत आहात. कोण 21,000, कोण 25,000, कोण अन्नदान. किती तात्या लागतंय हो? चहा पाण्याला 5,000 लागते, दिले. किती लागतील पंक्तीला तुमच्या? 21,000 दिले. किती लागतील तुमच्या सकाळच्या पंक्तीला? 15,000 दिले हो महाराज. मंडपाला किती खर्च आहे? एकट्याने उचलण्यासारखी माणसे या डकवाडीमध्ये आहेत. गाव छोटा आहे, मी मगाशीच सांगितलं, मन खूप मोठे आहेत. पलीकडल्या कडेला आमचे विनेकरी बाबा उभा आहेत. गेल्या वर्षी 80,000चं सामान आपल्या या सप्ताहाला दिलंय. यावर्षी भागवत सुतार मामा यांनी 20 गाद्या आपल्या या मंदिराला दिल्या आहेत. त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवली पाहिजे. तसेच आपल्या गावातील प्रथम नागरिक, मंदिराला कशाची कमी आहे तुमच्या? सूर गया तो नूर गया और ताल गया तो बाल गया. सुराचं काम करणारी आमची पेटी, हार्मोनियम, जे माझे गुरुवर्य बापू, आज माझं भाग्य आहे की माझ्या कीर्तनाला मी ज्यांच्या अंगा खांद्यावरती खेळलो गेलो असे माझे बापू आज कीर्तनाला मला हार्मोनियमला साथ करण्यासाठी आहेत. ज्यांनी ते हार्मोनियम दिलेले आहे प्रकाश भातबागे, सरपंच आहे त्या गावचे. त्यांनीही आपले हार्मोनियम किती हजाराची तात्या? 22,000ची हार्मोनियम मंदिरासाठी दिलेली आहे. त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे. अशी मोठ्या मनाची, दिलदार मनाची माणसं या आपल्या गावामध्ये आहेत. प्रत्येकाचं नाव घेणं मला पण शक्य नाही, परंतु सर्व डकवाडी ग्रामस्थांना एकच विनंती आहे, जोपर्यंत आपल्या जीवामध्ये जीव आहे तोपर्यंत फक्त सप्ताह बंद पडू देऊ नका. विठ्ठला आपण राहू नाही तर ना राहू, पण आपली पुढची पिढी आदर्शवादी झाली पाहिजे. आणि आदर्शवादी पिढीनं आपला हा हरिनाम सप्ताह जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत असाच उत्साहात साजरा झाला पाहिजे. ही माझी प्रत्येक डकवाडीतील ग्रामस्थांना मनापासून अगदी तुमच्या पायावर मस्तक ठेवून विनंती आहे. विठ्ठला विठ्ठला.
दंडवत आहे, जे अन्नदान करतात त्यांच्या चरणी दंडवत आहे, जे सप्ताहाला देणगी देतात त्यांच्या चरणी दंडवत आहे. अहो महाराज कितीचा आणायचा आहे महाराज? 35,000 दिला हो महाराज, घ्या मी एकटा देतो पैसे, अशी म्हणणारी दिलदार माणसं आपल्या या डकवाडी भूमीमध्ये आहेत. आणि तसंच आपल्या डकवाडीवरती प्रेम करणारी काही माणसं सुद्धा आपल्या आजूबाजूला पंचक्रोशीमध्ये आहेत. रात्रीच्या महाराजांची तारीख दोघं जणांनी घेतलेली होती, त्यापैकी आता त्यांचं नाव नाही सांगायचं म्हणून सांगितलं होतं, पण रात्री जे इथं साईडला बसले होते त्यांनी महाराजांचं सौजन्य घेतलेलं होतं. अशी अनेक मंडळी आहेत की ज्यांनी या सप्ताहासाठी संयोजन केलेलं आहे. कोणी अन्नदान केलेलं आहे, कोणी मंडपाचं कार्य पाहिलेलं आहे, कोणी सिस्टीमचं कार्य पाहिलेलं आहे. त्या सर्वांच्या चरणी दंडवत करतो आणि अगस्ती ऋषींचे त्यांना लाख लाख आशीर्वाद लाभो एवढी विनंती करतो. आज या कीर्तनासाठी उपस्थित असणारे महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार, प्रवचनकार, कथाकार, गायनाचार्य, मृदंगाचार्य मंडळी या कीर्तनासाठी उपस्थित आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने आमचे महाराष्ट्रभर ज्यांनी आपल्या बोटाच्या जादूनं संबंध महाराष्ट्रातील महाराजांना वेळ लावलेला आहे मृदंगाच्या थापेच्या नुसार, आमचे अक्षय महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांना धन्यवाद. दुसरे वाजवा जरा जोरदार टाळी वाजवा जरा वाजवा. आज काहीच काम कर नका, तुम्हाला जास्त ऐकायला भेटणार नाही, पण टाळी मात्र कचून वाजवा, काय टेन्शन घेऊ नका. दुसरं वैभव आहे सांगतो. 3 वर्ष झालं आपल्या सप्त्याला, हे 3रं वर्ष चालू आहे. 2 वर्ष एक हिरा लपून बसलेला होता आणि तो हिरा म्हणजे आपल्याच गावचे गणेश महाराज आहेत. अक्षय महाराजांच्या पुढे मृदंग वाजवणं सोपी गोष्ट नाही, पण त्याच ताकदीनं तशाच चपळाईनं आमचे गणेश महाराज मृदंग वाजवत आहेत. गणेश महाराजांनाही धन्यवाद. एक चंद्र आहे, एक सूर्य आहे, दोघांनाही धन्यवाद. तसेच आपल्या या सप्ताहाला 7 दिवस ज्यांनी मृदंगाची साथ करत आहेत, आपल्या डकवाडी ग्रामस्थावरती खूप प्रेम असणारे आमचे अंकुश महाराज, पलीकडे बाळा महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद. जे 7 दिवस आपल्या कंठाच्या द्वारे आपल्या कानांना सुमधुर चाली ऐकवत आहेत, आपल्याला पोटभर त्याच्या चालींच्या अनुभव येत आहे, असे असणारे बालाजी महाराज आहेत, आमचे बबन महाराज आहेत. आज आलेले आमचे जुनोनी येथील देवबाप्पा आहेत. तसेच पळसप येथील सर्व भजनी मंडळी आहेत, आमचे किनी येथील भजनी मंडळी आहेत, दोन्ही चौपदार मंडळी आहेत. तसेच इकडे विजय महाराज आहेत, इकडं राम महाराज आहेत, इकडं आमचे रसाळ महाराज आहेत. सगळ्यांची नावं घेत नाही, सगळे लहान लहान विद्यार्थी आहेत. आमचे मुंडे महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, दोन्ही चौपदार मंडळी आहेत. आणि या सप्ताहाला अगदी आनंदानं उत्साहपूर्वक ज्यांनी आजचं हे संयोजन केलेलं आहे, आमचे अंकुश महाराज डक असतील, तसेच आमचे प्रकाश महाराज पांचाळ असतील, ज्यांनी आजचा हे खर्च केलेला आहे माझ्यासाठी नाही, त्यांचं प्रेम आहे माझ्यावरती आणि त्या प्रेमाचं द्योतक म्हणून हा आजचा हा कार्यक्रम त्यांनी केला आहे. ज्यांनी केला आहे मला काय नाव माहीत नाही आहे ते, पण हे 2 जणांनी मला फोन केला होता दुपारी, महाराज धाराशिवला येत आहे का? मी म्हटलं का, तुमच्या वजना एवढा हार घ्यायचा आहे म्हणले. पण त्यांनी माझ्या वजना एवढा नाही, माझ्या चौपट वजना एवढा, माझी कंबर बसली खाली, एवढा तुम्ही हार आणला. ते प्रेम तुमचं खूप मोठं आहे, आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. ज्यांनी हे संयोजन केलंय त्या सर्वांच्या चरणी दंडवत आहे. आणि कीर्तन सेवेला पूर्णविराम. हा विठ्ठला विठ्ठला. आम्ही पडद्यावरचे कलाकार आहोत. आम्ही कसले कलाकार आहोत? पडद्यावरचे कलाकार आहोत. पडद्या पाठीमागचे काही कलाकार आहेत, तेव्हा तिकडे काही जण उभारलेले आहेत. इथं आमचे लक्ष्मण महाराज आहेत, त्या सिस्टीमजवळ काय उभारलेले आहेत. काही विष्णूबाप्पा कुठे गेले? हां आहेत की, जार घेऊन हजरच आहेत. विष्णूबाप्पा आहेत, आणखीन बरीच मंडळी आहेत. इथं आमचे तिकडं पलीकडं असे 2 सूत्रधार आहेत जे संयोजक करत आहेत, जे घनश्याम महाराज डक आहेत. त्यांनी पोटभर जीव घातले, त्याच्यामुळे मला बुबडी वळायला लागले, बोलता पण येईना गेले. सुंदर जेवण तयार केले आमचे घनश्याम महाराज डक आहेत. इकडे भातभाजी गुरुजी आहेत, अजून कोण आचार्य मंडळी, इकडे आमचे तात्या आहेत, इकडे दुसरे तात्या आहेत. या सर्वांच्या चरणी दंडवत करतो, चिंतन सेवेला सुरुवात करतो. विठ्ठला विठ्ठला. तसे ज्या आपल्या अखंड हरिनाम सप्ताहाची महाराष्ट्रभर जे ध्वनिफीत साजरी करत आहेत, असं आनंद कीर्तनाचा चॅनेलचे आमचे भैया पण या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि एकदा सर्वांनी जोरदार टाळी वाजवायच्या माझ्या सिस्टीम दादांसाठी. सगळ्या बदल हा निसर्गाचा नियम आहे, आणि जो लोकांनी सांगितले आपली चूक झाली आहे,
जो मान्य करून ती चूक मान्य करून त्या चुकीला कसं काय आपण चांगलं करू शकतो, आणखीन काय जास्त देता येतं आपल्याला, ते आमच्या बर्डे बाबाकडून शिकलं पाहिजे. सुंदर अशी सिस्टीम ते देत आहेत. सर्वांच्या चरणी दंडवत. चिंतन सेवेला सुरुवात. तसेच आमचे रामकथा करणारी माणसं भरपूर पाहिले आपण, भागवत कथा करणारी माणसं भरपूर पाहिली. रात्रीचे महाराज खंडोबाची कथा करतात, पण तो असं एक चरित्र आहे की जे कोणाला माहिती नाही. असं एक चरित्र आहे की ते कोणाला माहिती नाही, आणि ते म्हणजे माझ्या ऋषी महाराजांचं आहे. ऋषी महाराजांचं चरित्र आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं जे काम करत आहेत आपले श्रीनिवास महाराज आहेत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. बरेच महाराजांना तुम्ही विचारा, अगस्त्य ऋषींचं चरित्र काय आहे महाराज, असं करते. एकच माहिती आहे, सगळा समुद्र एका घोटामध्ये ज्यांनी प्राशन केला त्यांचं नाव काय, अगस्त्य. एवढंच चरित्र माहीत आहे सगळ्यांना, पण संपूर्ण चरित्र त्यांच्या जन्मापासून ते त्या अंतकाळापर्यंत, त्यांच्या शेवटच्या काळापर्यंत जे चरित्र आहे ते आमचे श्रीनिवास महाराज आपल्यापुढे सादर करत आहेत. महाराजांना दंडवत आहे. चिंतन सेवेला सुरुवात अभंग जगद्गुरु तुकोबा यांचा आहे. 4 चरणाचा आणि उपदेशपर प्रकरणातील आहे. तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या मनातल्या 2 इच्छा जगद्गुरु तुकोबांनी अभंगामध्ये पूर्ण करायला घेतलेल्या आहेत. प्रत्येकाच्या मनात 2 इच्छा आहेत. मी सांगतो ती इच्छा प्रत्येकाला आहे का नाही बघा. तुमच्या मनातलं मला आज कळायला आहे, तुमच्या पण चौबदार, तुमच्या पण, तुमच्या मनात काय आहे, इथं बसलेल्या प्रत्येकाच्या मनात काय आहे, पाठीमागच्या बसलेल्या मनात माणसांच्या मनात काय आहे, ते जगद्गुरु तुकोबांनी अभंगामध्ये सांगितलंय. तुझ्या मनात काय सांगू का, तुला 2 गोष्टी पाहिजे. एक गोष्ट सुख आहे आणि दुसरं मरण नको आहे. बरोबर आहे का, खरं आहे? अरे बोल की, असं तर हलव, नाही तर असं तर हलव, कशी तर हलव. इथं बसले सांगा, तुम्ही सांगा. प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे. सुख आहे, हवंय का नको आहे? प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे. कुणाला वाटतंय आताच्या आता, कुणाला वाटतं का मी मरावं? नाही वाटत. या 2 गोष्टी जगद्गुरु तुकोबांनी आजच्या अभंगात सांगितल्यात. प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे आणि प्रत्येकाला मरण नको आहे. कुणालाच नको वाटतंय की मला मरण यावं. आगा मर हा बोलन सहाती आणि मेलियावरती रडती. अरे मर म्हणलेलं कुणाला खपत नाही तात्या. तू मर एवढं जर म्हणलं का, ती सुद्धा खपत नाही काय काय जणाला. एका गावात एक आजी राहत होती. मुलगा पण वारला होता आणि मुलगी पण वारलेली होती. नातू सोबत होता तिच्या. एक नातू लहानाचा मोठा केला आजीनी. मोठा एवढा झाला श्रीनिवास महाराज, त्याचं लग्न करायचं ठरवलं. पण लग्न का जमत नव्हतं माहिती आहे का, त्याचं लग्न का जमत नव्हतं माहिती आहे का, आजीला किरकिर करत होती. कसलं बी स्थळ आणलं का तिला नाव ठेवायची, वट 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 गपच बसत नव्हती. सारखं भांडण करायची, सारखं वटवट करायची. कुणी बी पाहुणा आला का, पोरग चांगला आहे हो, पण ती आजीला वटवट करते, चला माघारी. एक माणूस थांबायला तयार नाही. त्याच्यातला एक शहाणा माणूस होता गावामध्ये. त्या गावातल्या माणसाने सांगितलं, जोपर्यंत लग्न जमत नाही आणि जोपर्यंत लग्न होत नाही का, तोपर्यंत पाहुण्याची ना आजीची भेटच होऊ देऊ नको. ते मला ही चांगला आहे म्हणलं. आजीला त्यानं काय केलं माहिती आहे का, मधल्या खोलीत नेऊन दाबून ठेवलं. लग्न जमलं पोराचं, लग्न जमलं नाही, लग्न सुरू झालं. लग्न सुरू झालं नाही, लग्न झालं आणि लोक नाही माहिती जेवायला बसले. लोक जेवायला बसले आणि लोकांची एक पंगत उठल्यानंतर नवऱ्याच्या ध्यानात आलं, कोण राहिलं जेवायचं, मरण म्हणला, काढा बाहेर तिला. आजीकडे गेला, आजी लग्न झालंय माझं, पण बोलायचं नाही बरं का. नाही बोलत म्हणली. चल कधी झालंय, कसं झालंय, कुठल्या पोरगी, आपल्या जातीची आहे का आणली कर्नाटकातून. ती म्हणली सगळं आपल्या रीतीभातीनुसार झाले. हे रुखवत चांगला दिलाय का, चल बघ म्हणला, पण दिलाय चांगला दिलाय, बघ तुझ्या नजरेतून काढ म्हणला खाली, पण अगोदर जेवण कर म्हणला. ती म्हणली नाही जेवायचं नाही, मला रुखवत बघू दे. रुखवत बघितला की म्हातारीची वटवट सुरू झाली. बोला तुम्ही, बोला, मोकळ्या मनानं बोला. म्हातारी वटवट करायला लागली. हेच दिलं नाही, तीच दिलं नाही, हेच दिलं नाही, तीच दिलं नाही. सगळ्या मनपातल्या लोकांचं लक्ष कुणाकडे ते आता, कुणाकडे आता बापा, कुणाकडे, हा म्हातारी ध्यानात ठेव. म्हातारीकडे लक्ष, सगळ्याचं लक्ष कुणाकडे आता, म्हातारीकडे जायला. अमोल महाराज तुमचं लक्ष कुणाकडे, म्हातारीकडे लक्ष द्या. विठ्ठला विठ्ठला. म्हातारी वटवट करायला सगळ्यांचं लक्ष झालं. पोरगा मनातल्या मनात नाही हळूच कुजबुजलं. ही म्हातारी एकदाची चच नका गेली.
चच नका गेली म्हणजे मर नका गेली. तिनं ऐकलं जरा लांब कानाची होती. काय म्हणलाच रे? ती म्हणली आजे तसं नव्ह ग, लय वटवट करायलीच. एकदाची जेव नका गेली म्हणलं मी. ती काय म्हणलं होता? चच नका गेली म्हणजे मर नका गेली. ती म्हणली एकदाची जेव नका गेली असं म्हटलो ग मी. ती म्हणली तसं कसं म्हणली? अगोदर बाहेरचं पाहुणं रावळं जेवतेलं, पुन्हा गावातली माणसं जेवतेली चचतेली, पुन्हा नवरा नवरी चचल, पुन्हा बामण चचल. आपलं काय म्हणले? चचलं तर चचलं नाही तर अरे मर हा बोलणं सहाते आणि मेल्यावरती रडती हा जगाचा नियम आहे. मर म्हणलेलं सहन होत नाही. पहिली गोष्ट आहे प्रत्येकाला मरण नको आहे. कुणालाच मरण नको आहे. मुंगीपासून ते ब्रह्मदेवापर्यंत प्रत्येक जण घाबरत आहे. तो आपापल्या मरणाला घाबरत आहे. प्रत्येकाला दुःख होत आहे. ते मरणाचं दुःख आहे. जसा जसा अंतकाळ जवळ येतो आपला तसा प्रत्येकाला मरणाची भीती वाटायला लागते. मरणाची भीती वाटायला लागते. आणि दुसरी गोष्ट आहे प्रत्येकाला काय पाहिजे? सुख पाहिजे. जगद्गुरु तुकोबारायांनी सगळ्या समाजाचं निरीक्षण केलं. आणि निरीक्षण केल्यानंतर जगद्गुरु तुकोबारायांच्या लक्षात आलं या प्रत्येक जीवाला आज अपेक्षा आहे मला सुख पाहिजे, मला सुख पाहिजे, मला सुख पाहिजे. जगद्गुरु तुकोबारायांनी देव, कारण सुखाचं दुसरं रूप म्हणजे देव आहे. सुख रूप आईचा दुजा कोणी माझ्या पांडुरंगा सारी खातो, माझ्या पांडुरंगा सारी खातो, पांडुरंगा सारी खातो, माझ्या पांडुरंगा सुख रूप आईचा दुजा कोण माझ्या पांडुरंगा सारी, माझ्या पांडुरंगा सारी खातो, माझ्या पांडुरंगा सारी खातो. माझ्या पांडुरंगा सारी खातो सुखरूपाईसा दुजा कोणी सांगा. माझ्या पांडुरंगा सारी खातो. सगळ्या संतांची प्रमाण पहा. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. सगळी जर सुख कुठं असतील तर माझ्या विठ्ठलाच्या चरणावरती आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी डोक्यावरती देव घेतला आणि प्रत्येकाच्या दारात जाऊन म्हणायला लागले देव घ्या कोणी, 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 देव घ्या कोणी. आयता करतालोनी आईचा आला करतालो. हो, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. आयता आला घर चालोनी. देवन लगे, देवन लगे, देवन लगे, देवन लगे. देवन लगे, देवन लगे, देवन लगे. एकदा सर्वांसाठी जोरदार टाळी वाजली पाहिजे बघा. अगदी आनंदाचा माहोल आहे. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी.
जगद्गुरु तुकोबाराय म्हणायला लागले कुणीतरी देव घ्या, कुणीतरी देव घ्या. लोक म्हणायला लागले नको नको नको, तुमचा देव नको आहे आम्हाला. जगद्गुरु तुकोबारायांनी विचारलं मग तुम्हाला काय पाहिजे? तुकोबारायांना लोक म्हणायला लागले आम्हाला सुख पाहिजे, सुख. जगद्गुरु तुकोबाराय म्हणले तुम्हाला जर सुखच पाहिजे असेल तर एक काम करा, जो सुखरूप भगवान परमात्मा आहे तो आपलासा करा. अभंगाचं आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, हे आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा. वाजवा वाजवा वाजवायची असली वाजवायची असली की आनंदात वाजवायची. चांगलं वाटलं की वाजवायचं. आज तुम्हाला काय टेन्शन नाही, पाय लांबवलं तरी टेन्शन नाही, माठी घातलं तरी टेन्शन नाही, झोपला तरी काय टेन्शन नाही. महाराज कुठला आहे? आपला आहे, शिवशाचा नाही, घरचा. विठ्ठला विठ्ठला जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात सुख पाहिजे तुम्हाला तर घ्या. ज्याच्याकडून सुख भेटतं ना त्याला निर्विकल्प सुख म्हणतात. ते माझा भगवान पांडुरंग परमात्मा. विटे आईशे सुख नो हे भक्ती रस, पुढता पुढती आस सेवावी हे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात या सुखाला वीट नाही. संसारातलं कोणतंही सुख घ्या तुम्ही त्याला वीट आहे. शब्दार जेवणामधलं सगळ्यात आवडता पदार्थ कोणता आहे तुमचा? जेवणातला सगळ्यात आवडता पदार्थ जिलेबी. बरोबर आहे. टोपलंवर त्यांच्या पुढे ठेवली होती परवा दिवशी आम्ही, ती सगळी खाल्ली होती. बरं ऐका ऐका, ह्यांना जिलेबी जास्त आवडते. ऐका, ह्यांच्यावर घालून तुम्हालाच बोलायलोय मी, फक्त ह्यांना गेलो ह्यांना राग येत नाही माझा म्हणून.
किती दिवस जिलेबी खाचाल तुम्ही तुमच्या बरोबर ठेवली टोपलं बरं ठेवली किती दिवस खाचाल 15 दिवस पुन्हा 15 दिवस टोपल्यावर जिलेबी खातो म्हणते ते लक्षात येत आहे का बघा दादा तुम्हाला कोणता पदार्थ आवडतोय मीठ आवडतंय किती दिवस तुमच्या मीठ पुढे आणून ठेवल्यावर आवडेल आता नीट उत्तर द्या लक्षात येत आहे का बघा तुमच्या पुढे कोणता पदार्थ आवडतोय तुम्हाला बरं जामून घ्या किती दिवस जामून खाचाल तुम्ही किती दिवस दररोज जामून दिलं तुम्हाला किती दिवस एक लय झालं 15 लय झाला महिनाभर आणि महिन्याच्या पुढे जर एक दिवस जर आपल्या भाजी पुढे ती आली ती बायकोला म्हणते दुसरं का तुला येतं का नाही का एकच आणून ठेवायली पुढे एक भाजी किती बी आवडते असू द्या ती आपण दररोज खाऊ शकत नाही परंतु माझ्या भगवान पांडुरंग परमात्म्याचं नाव बोला आज घेतलं की उद्या तेवढ्याच आनंदाने उद्या म्हणतो आम्ही सुंदर ते ध्यान हे अभंग जगद्गुरु तुकोबारायांनी निर्माण केल्यापासून आजपर्यंत त्याचा वीट कुणाला आलाय का नाही येणार अजून पुढच्या 10 पिढ्या आल्या तरी सुंदर ते ध्यान या अभंगाला वीट येईल का नाही येणार किती आनंद आहे सांगू या अभंगामध्ये तुम्ही म्हणा माझ्या पाठीमागं ऐका सुंदर ते ध्यान उभे विठेवरी सुंदर ते ध्यान उभे विठेवरी जी म्हणत नाही तिला शेजारणीची शपथ आहे बघा बघा आपलंच तपासून बघा म्हणा सुंदर ते ध्यान उभे विठेवरी आता पुरुष मंडळी म्हणा किती आनंद आहे बघा तुम्ही याच्यामध्ये सुंदर ते ध्यान उभे विठेवरी मागची काय पाकिस्तानातून आली ती का आता पुढचे म्हणू नका मागचे म्हणतील बघा का आवाज आहे त्यांचा तर वा ओ शख्स तात्या जवळचीच माझ्यावर प्रेम करते ते असं नाही लांबची तर लय प्रेम करते ती बघा तुम्ही आता ओ शख्स दूर बैठा है तिरछी नजर से देखता है क्या बात है ओ शख्स दूर बैठा है तिरछी नजर से मेरे तरफ देखता है लेकिन प्यार भी बहुत करता है क्या बात है तशी माणसं आहे ती लक्षात घ्या सुंदर ते ध्यान उभे विठेवरी कसं वाटलं आता ही मी किती दिवस तुम्हाला म्हणाल्यानंतर याचा कंटाळा येईल सांगा कंटाळा येतो या अभंगाचा नाही येणार एवढं प्रेम या भजनामध्ये आहे हा सप्ताह किती दिवसानं बंद पडल्यावर आनंद वाटेल बरा बंद पडायला चालाच म्हणावं इथं किती दिवस चालल्यानंतर तुम्हाला आनंद वाटेल किती दिवस चालल्यानंतर मरेपर्यंत सगळ्यांचं उत्तर एक आहे मरेपर्यंत महाराज हा सप्ताह म्हणजे पहिल्या वर्षी जो आनंद होता त्याच्या दुपटीनं गेल्या वर्षी होता आणि या वर्षी तिपटीनं आनंद वाढतोय पुढच्या वर्षी चौपट आनंद वाढणार हा काय आहे या परमार्थाचं फळ आहे महाराज आनंदी आनंद आहे आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा पाण्यातला सूर जैसा ओठातुनी ओघळावा आनंदया जीवनाचा सुगंधा परी दरवळावा सगळ्यात जास्त आनंद कशामध्ये आहे परमार्थामध्ये जेवणाचं झालं एखादा माणूस आपल्याला खूप आवडतो नवऱ्याला बायको खूप आवडते पण किती दिवस आवडते सांगा बरं जोपर्यंत घरात आल्याबरोबर तांबे हातात येतोय तोपर्यंत ऐका किती प्रेम आहे नवरा बायको सांगतो तुम्हाला एक नवरा पेपर वाचत बसला होता दररोजच पेपर वाचायचा अक्षय महाराज त्यांनी दररोज पेपर वाचायचा पेपर वाचता 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 बायको तिथं पाण्याचा तांब्यात ठेवला ऐकलाच नाही त्यानं पेपरामध्ये गुंग होता दुसरा चहाचा कप आणला ना आदळला खाली आदळल्यानंतर त्यानं थोडं असं बघितलं आणि ती जाता जाता पुटपुटली माय मी पेपरच झाले असतं तर बरं झालं असतं बाबा म्हणलं का सारखं माझ्याकडे बघत तर बसलं असतं म्हणले आता नवरा काय म्हणला बघा आनंद किती आहे सांगतो तुम्हाला प्रेम किती आहे बघा त्याचं त्यानं पेपर वाचता वाचताच म्हणला
तो पेपर नाही ग, तो कॅलेंडर व्हायला पाहिजे होतं म्हणजे. ज्या ज्या लक्षात आलं त्याला धन्यवाद, नाही त्याला पंगत चालाय. विठ्ठला विठ्ठला प्रेम नाही, प्रेमाचा दिखावा चाललाय प्रत्येकाचा. प्रेम अजिबात नाही या जगामध्ये. एका माणसावर, एका पदार्थावर, एका वस्तूवर कायम आपलं प्रेम टिकून राहत नाही. त्यामुळे एकनाथ महाराज म्हणतात, नाही रे नाही कुणाचे कुणी, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही नाही कुणाचे कोणी, नाही रे 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 नाही कुणाचे कोणी, बहीण कुणाची भाऊ कुणाचा, बहीण कुणाची भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय रे, कोण कुणाचे सगळे सोयी रे, बहीण कुणाची भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय रे. मेलमागे सर्व राहिले तुटतील धागे दोरे, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी, या जगामध्ये आपलं कुणी नाही. बहीण कुणाची भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय रे. एका माणसाकडे पाहिलं की आपल्याला सतत पाहू वाटत नाही, पण एक स्त्री अशी होऊन गेली या जगामध्ये की तिनं भगवान पांडुरंग परमात्म्याला पाहिलं आणि आता दुसऱ्याला बघायचं नाही म्हणून आपला जीवच त्याच्या पायावरती ठेवून टाकला. अशी कान्होपात्रा नावाची वेश्या कुळामध्ये जन्माला आलेली मंगळवेड्याची स्त्री आहे. तिनं सगळ्या समाजाकडे पाहिलं, सगळ्यांनी दुःख दिलं. काकड्यामध्ये तिने ऐकलं, दीनाची माऊली माऊली आजी म्या देखिले. तिनं काकड्यामध्ये ऐकलं, या जगामध्ये कुणी कुणाचं नाही. पण ऐका ना, जगी ज्यास कोणी नाही त्यास देवा आहे, निराधार आकाशाचा तोची भारवाय. जगामध्ये तिला समजलं गेलं की आपलं आता कुणी नाही. तिनं पंढरपूरची वाट धरली, पंढरपूरची वाट धरली, याच्याकडे त्याच्याकडे पाहिलं नाही. माझा पांडुरंग कधी येईल, पांडुरंग कधी येईल, पांडुरंग कधी येईल. एकदा पांडुरंगाला पाहिलं आणि पांडुरंगाच्या पायावरती आपला जीव ठेवून टाकला. आता पुन्हा दुसऱ्याला कुणाला पाहायचं नाही. का? पांडुरंगाशिवाय या जगामध्ये पाहण्यासारखी व्यक्ती दुसरी कुणीच नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. आणि देवाचं मुख पाहिलं की कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जात. तुम्ही ब्रह्महत्या कोटी करा,
माझ्या देवाचं मुख पाहिलं, फक्त मुख पाहिलं तर काय होतंय? कोटी ब्रह्महत्या जळून जातात महाराज. इतकं माझ्या भगवान परमात्म्यापाशी सुख आहे. मग जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तुम्हाला सुखाची अपेक्षा आहे. इथं ज्यांना ज्यांना सुखाची अपेक्षा आहे तर हातवरी करा बरं. कुणालाच नाही. इथं दुःख कुणाला वाटतंय सांगा. आताच्या आता मला कोरोना व्हावा असं कुणाला वाटतंय? नाही कुणाला वाटतं. प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे. प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तुम्हाला जर सुखच पाहिजे असेल तर या जगामध्ये सुखरूप आईसा दुजा कोणी सांगा. आणि त्या भगवान पांडुरंग परमात्म्याला काय करा? आपुला. मी आपल्या शब्दाबद्दल बोलत असताना नाही रे, कुणी कुणाचं नाही. आपला फक्त भगवान परमात्मा एक आहे. आपुला तो एक. आपलं कोण आहे जगामध्ये? फक्त देव आहे. तो का म्हणे तुला सोड विना कोणी एका चक्र पाणी वाचून आपुला तो. आता तो कोणता आहे? जगद्गुरु तुकोबारायांनी सर्वनाम वापरले. कोणत्या देवाचं नाव घेतलं नाही, पण तो देव म्हणतात. हा तो कोणता आहे आपण विठोबारायांच्या नंतर पाहूयात. पण महाराज म्हणतात या जगामध्ये एक भगवान परमात्मा आहे ज्याला आपलंसं केल्यानंतर आपल्याला सुख प्राप्त होऊ शकतं. तो भगवान परमात्मा म्हणजे कोणता असेल तर विठेवरचा भगवान परमात्मा आहे. आपुला तो एक देव करून घ्यावा. जगामध्ये देव अनेक आहेत. 33 कोटी प्रकारचे देव आहेत. म्हणजे 33 देव आहेत. या 33 देवापैकी एक देव करून घ्या म्हटलाय. आता तो देव कोणता असेल? जगद्गुरु तुकोबारायांना विचारलं खंडोबा आहे का, मसोबा आहे का, कोणता देव आहे, अंबाबाई आहे का? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात हे बाकीचे देव ज्या सोडून. का बरं? ते कसले देव आहेत माहिती आहे का? शेंदरी हेंदरी दैवते, शेंदरी हेंदरी दैवते, शेंदरी हेंदरी दैवते, शेंदरी हेंदरी दैवते, हेंदरी दैवते, शेंदरी हेंदरी दैवते, शेंदरी हेंदरी दैवते, शेंदरी हेंदरी दैवते. कोणी पुजी भूते घेते, कोणी पुजी भूते घेते, कोणी पुजी भूते घेते, कोणी पुजी भूते घेते. आपल्या पोटाची रडते, आपल्या पोटाची रडते, आपल्या पोटाची रडते, आपल्या पोटाची रडते. मागती शिते अवदान, 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 मागती शिते अवदान. हेंदरी दैवते, हेंदरी दैवते, हेंदरी दैवते, हेंदरी दैवते, हेंदरी हेंदरी दैवते, हेंदरी हेंदरी दैवते, हेंदरी हेंदरी दैवते. लय आहे ती जास्त वाजवू नका. महाराज म्हणतात शेंदरी हेंदरी दैवते, कोणती पूजी भूते खेते, आपुल्या पोटाची रडते, मागती सीते अवदान. अरे जे आपल्याला मागून घेतात त्यांच्याकडे तुमची इच्छा पूर्ण होणार आहे का? नाही नाही. आपली देव पाहिजे का तुम्हाला? महिला मंडळीचा एक सण असतो, ती बाहेरची देवी पूजायचा. त्या दिवशी कळते ही देव कसे आहेत तिथे. महिला मंडळी एका हातात तांब्या घेते, एका हातात पुरगी असते, पुरीच्या हातात ताट असते, बाईच्या एक काकाला लेकरू असते आणि ती सरळ पुढे चाललेली असती. जाता जाता त्या पुरीला म्हणत असती हे बघ ही एक घे. थोडं पुढे जाती हे बघ ही एक घे, ती एक घे. अशी लाता मारून देव गोळा करती आणि त्या ठिकाणी नेहती तिथं आणि त्याला हळदी कुंकू लावती, त्याच्या पुढे नारळ फुडती. शेंदरी हेंदरी दैवते. शेंदरी कळाली महाराज, पण हिंदरी काय भानगडाई? शेंदरी कळाली तुम्हाला, शेंदूर लावून पुजलेली शेंदरी देव. पण हेंदरी म्हणजे कोणती? ती शेंदूर लावलेली देव असते ती का? ती असते ती. पण हात भरतोय शेंद्रानं. बाजूला एक नारळ फोडायचा देगड असते बघा. ती बाई काय करते? ती शेंद्राचा हात असते का त्या शेजारच्या दगडाला पुजती. दुसरी बाई येते, माय नवीनच देव आहे घ्या इकडं. शेंदरी ही हेंदरी दैवते. विठ्ठला विठ्ठला शेंदरी हेंदरी दैवते, कोणती पूजी भूते खेते, आपुल्या पोटाची रडते. जी आपल्या पोटाला मागून घेतात ती कोण काय देव असतात का? मग माझा देव कसा आहे? तो हा उतरील पार, तो हा उतरील पार. तो भगवान परमात्मा आपल्या पाठीवरची डोक्यावरची सगळी दुःख हरण करणारा भगवान परमात्मा आहे. म्हणून आपुला तो एक देव करून घ्या. आणि या जगामध्ये देव किती आहेत? अनेक देव आहेत.
पण या सगळ्या देवांचा राजा जर कोण असेल तर माझा भगवान पांडुरंग परमात्मा बळिया माझा पंढरीराव 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 जो या देवाचाही देव बळिया माझा पंढरीराव तो या देवाचाही देव जो या देवाचाही देव बळिया 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 माझा पंढरीराव 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 वा 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 एक नंबर बळिया माझा पंढरीराव जो या देवांचाही देव या सगळ्या देवांचा देव माझा विठेवरचा भगवान परमात्मा आहे म्हणून आपुला तो कोणता तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा विठेवर उभा असलेला भगवान परमात्मा त्याला आपलंसं करा जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तुम्हाला सुख पाहिजे तर तो भगवान परमात्मा आपलासा करा जगद्गुरु तुकोबारायांना सांगितलं तुकोबाराय तुम्हाला सुखी आम्ही व्हावं वाटतंय ना ऐका आपल्याला सुख कशामध्ये आहे पहिली गोष्ट सत्तेमध्ये दुसरी गोष्ट पैशामध्ये तिसरी गोष्ट लेकराबाळांमध्ये या तिन्हीमध्ये आपण सुख शोधतोय पहिली गोष्ट आहे सत्ता कुणाला सत्ता नको आहे प्रत्येकाला सत्ता हवी आहे प्रत्येकाला वाटतं की मी मालक असला पाहिजे प्रत्येकाला वाटलं पाहिजे इथं बसलेल्यापैकी सगळ्यांनी माझं ऐकलं पाहिजे आता सिस्टीमवाल्या दादांकडे आम्ही दररोज सगळेजण बघतो कीर्तनकार त्यांच्याकडे बघतो त्याला वाटतंय आवाज कुणाचा पाहिजे मृदंगाचार्याला काय वाटतं हे दोन्हीकडे येतं त्यांना काय वाटतंय ह्याच्यापेक्षा माझा आवाज जास्त इथला आता आपलं प्रेमाचं वातावरण आहे दुसरीकडलं सांगायला ह्यांना वाटते माझा आवाज असला इकडल्या गायकांना वाटते माझा असला पाहिजे इकडल्यानं वाटते माझा खालची वाटते कसं का असं ना 2 तास झोपायला भेटते का ना बाज झाला लक्षात घ्या प्रत्येकाच्या सुखाच्या अपेक्षा वेगवेगळ्या आहेत प्रत्येकाला सत्ता पाहिजे प्रत्येकाला सत्ता पाहिजे एक मुंगळ्याची वळ चालली होती बापू मुंगळ्याची वळ चाललेली होती त्या मुंगळ्याच्या वळीमध्ये सगळे मुंगळे एकाच्या पाठीमागे एक चाललेले होते पण त्या पाठीमागं एक मुंगळा असा होता एका मुंगळ्याच्या अंगावर बसलेला होता शंकर पार्वती शेजारून जात होते शंकर पार्वती शेजारून जाताना पार्वतीचं लक्ष त्या मुंगळ्याकडे गेलं आणि पार्वती शंकराला म्हणते मालक जगामध्ये अशी माणसं भरपूर आहेत हो माणसं दुसऱ्याच्या लुबाडून आपण मोठं व्हायला बघते ती सत्ता प्रत्येकाला हवी आहे पण अवघा मुंगळ्यामध्ये मी तसंच आहे म्हणले चालू ते म्हणले कसं काय बघा ना तेव्हा सगळे मुंगळ्या वळीनं चाललेत पण एक मुंगळा त्या दुसऱ्या मुंगळ्याच्या अंगावर बसलाय ती म्हणले तुला माहिती नाही म्हणले ते माहिती नाही म्हणून तर विचारते काय आहे ते त्यांनी सांगितलं अगं ते मागच्या जन्मामध्ये कोण होता माहिती आहे का इंद्र होता इंद्र वरचा बसलेला कोण होता इंद्र होता आणि तो खालचा आहे ना तो त्याचा गज होता हत्ती होता त्याला इंद्राला सवय लागलेली होती कशावर बसायची हत्तीवर बसायची मुंगळा झाला तरी सुद्धा सत्ता सोडायला तयार नाही प्रत्येक माणसाला सत्ता पाहिजे सत्तेच्या पाठीमाग आता आलेच बघा पुढच्या महिन्यामध्ये प्रत्येक माणूस ह्या बघा मी प्रत्येक माणसाला सत्ता पाहिजे आणि सत्ता मिळेपर्यंत असं करतंय हसतंय बोलतंय आणि सत्ता आली का त्याला गुलाल लावायचा कुठला असा कार्यक्रम असतो प्रत्येकाला सत्ता हवी आहे कुणाला सत्ता नको आहे मुलाला वाटतं मी पप्पावर सत्ता करावी पप्पाला वाटतं मी मम्मीवर सत्ता करावी मम्मीला वाटतं नवरा माझ्या मोठी तग हा म्हणजे तुमच्याकडे आहे म्हणा की असलं प्रत्येकाला सत्ता हवी आहे कुणाला नको आहे सत्ता प्रत्येकाला सत्ता हवी आहे आणि या सत्तेच्या पाठीमागं लागून आपण देवापासून लांब जायला लागलो आणि अजून बघा लक्ष देऊन ऐका प्रयत्नामध्ये सुख आहे तात्या आणि प्राप्तीमध्ये दुःख आहे शब्द अंडरलाईन करून ठेवा प्रयत्न करताना सुख आहे आणि प्राप्ती झाल्यानंतर दुःख आहे मला बाहेर फिरताना गाडीची आवश्यकता होती
आमच्या भावाला मनोपाटलाला वाटलं ही लय बाहेर फिरायले, दररोजच भाड्यानं गाडी करायले, घ्यावीच गाडी. आम्ही इकडले पैसे गोळा केले, तिकडून पैसे गोळा केले, पाहुण्याकडून आणले, माझ्या जवळचे घेतले, त्याच्या जवळचे घेतले. गाडी घेईपर्यंत असं सुख होतं. इथं गेल्या वर्षी सप्त्यात घेतलेले आपण, अगस्ती ऋषींचाच आशीर्वाद आहे. समोर गाडी उभा केली, इथं आणेपर्यंत सुख होतं. पण त्याच्यात डिझेल टाकताना कळायलं की किती दुःख आहे ते. लक्षात येते का तुमच्या? आता तुम्ही सर्व्हिसिंगला घेऊन गेलतो, त्या सर्व्हिसिंगवाल्यानं सांगितलं 4 टायर बिघडलेले आहे, ती एका टायरची किंमत 9,000 आहे, 36,000 घालावं लागते. 8 कीर्तन मातीत जाते ती एका टायरमध्ये. लक्षात येते का तुमच्या? प्राप्तीमध्ये प्रयत्नामध्ये सुख आहे. बघा ऐका, ज्या माणसाला जे पोरं भरपूर आहेत आपल्या इथं, डकवाडीतल्या पोरांचं सगळ्याचं होणार आहे, बाहेरच्या सांगतोय. ज्यांना वाटतंय का लग्न झालं पाहिजे, लग्न झालं पाहिजे, लग्न झालं पाहिजे, कुठपर्यंत सुख आहे? लग्न होऊस तर आपण बी त्याच्यात जाऊ की. होय गणेशा भाऊ, लग्न होईपर्यंत सुख आहे, बायको मिळेपर्यंत सुख आहे. पण बायको भेटल्यानंतर आल्या त्या बघ त्याला पुन्हा घरी गेल्या. लग्न होईपर्यंत वाटतं कधी होईल, कधी होईल, कधी होईल. जे झालं नाही का त्याला वाटतंय कधी होईल, कधी होईल. आणि जे झालंय का उगं केलं म्हणते. लग्ना दिवशी त्या माणसाला राम राम घालून बघा. राम राम फुल रेंजमध्ये असते, राम राम फुल रेंजमध्ये असते ते. लगीन झाल्यानंतर 2 वर्षांनी त्याला राम राम घाला. राम राम एक काडी उतरली असते, राम राम का एक काडी उतरली. 2-3 लेकरं झाल्यावर 10 वर्षांनी त्याला राम राम घाला. श्रीनिवास महाराज राम राम कुठं चला. का सुख संसारामध्ये सुख नाही कोठे आली या संसारा, 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 सुख नाही सुख नाही कोठे आलिया संसारा. वाया येर झारा, वाया येर झारा, हाव भरी सुख नाही कोठे आलिया संसारा, सुख नाही कोठे वाया येर झारा, सुख नाही कोठे आलिया संसारा, सुख नाही कोठे आलिया संसारा. सुख नाही कोठे आलिया संसारा, वाया येर झारा हाव भरी. फक्त हाव भरल्यासारखं आपण पाठीमागं फिरतोय. आज सुख भेटेल, उद्या सुख भेटेल. मला वाटायचं पखवाज वाजवण्यामध्ये सुख आहे लहानपणी. मी मृदंग वाजवायला लागलो, बोटं फुटायल्यावर कळायला त्याच्यामध्ये दुःख आहे. मग मला आनंद वाटायला लागला. चाली म्हणणारी येते ती, आणि पखवाजापेक्षा तात्या किती पैसे त्याला जास्त असतात की चाली म्हणणाराला. इथले सगळे चांगले दुसरीकडे सांगायला. मृदंगाचार्यापेक्षा गायनाचार्यामध्ये सुख वाटायला लागलं. कारण कुणी बी गायक येते, 10 गायक असते ती, आणि वाजवणारा किती? एकच. ती म्हणते रातभर 10 जणाला वाजवायचं आणि जाताना वगैरे थोडं घेऊन जायचं. त्याच्यापेक्षा गायक झालेलं बरं. मी गायक झालो तात्या. गायक झाल्यानंतर पुन्हा कळायला लागलं, अरे घसा बसतंय, कोण पाणी सुद्धा विचारत नाही. इथले विचारते ती दुसरीकडे सांगायला. घसा बसल्यानंतर पुन्हा कळायला लागलं, एक महाराज येते 2 तास वरडते, त्याच्या पाठीमाग आम्ही कणू कणू म्हणताव. पण महाराजाला 10,000 आणि आम्हाला 1,000. मला कीर्तन झाल्यावर आनंद वाटायला लागला. आता फेटा बघितल्यावर मुग यायला त्या डोक्याला. लक्षात येत आहे का? म्हणजे कुठलीही गोष्ट करा, पुढे त्याचा वीट यायला लागतो. त्या संसारात आलेल्या कोणत्याही गोष्टी घ्या, त्याच्यामध्ये काय आहे? दुःख आहे. दुःख बांधमडी आहे हा संसार. अरे बोल. दुःख बांधमडी आहे हा संसार. हो दुःख बांधमडी आहे
या संसार हो दुःख बांधवडी आहे हा संसार दुःख बांधवडी आहे हा संसार विचार नाही कोटे सुखाचा विचार नाही कोटे सुखाचा विचार नाही कोटे सुखाचा विचार नाही कोटे सुखाचा विचार नाही कोटे हा सुखाचा विचार नाही कोटे दुःख बांधवडी आहे हा संसार 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 अक्षय महाराजांसाठी टाळी वाजली पाहिजे बघा. आता आम्ही त्याच्यातले आहोत म्हणून माहिती आहे. ती लग्गी वाजवायची म्हणलं का आताची त्याला 1 वर्ष प्रॅक्टिस करावी लागते. मला अजून जमत नाही महाराज. मी एवढी लहानाचा मोठा झालो अजून मला जमत नाही. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळी झाली पाहिजे. आपल्याला एवढं जाते लय बदलायला होतं ती धपडाक 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 एवढंच आपल्याला माहिती आहे. पण त्याच्या पाठीमागं तो एक एक अक्षर काढताना काय त्रास असतो ते तर मृदंग शिकणारी माणसं आहेत का त्यांना माहिती आहे. विठ्ठला विठ्ठला दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कोठे. या जगामध्ये सुख नावाची गोष्ट संसारामध्ये नाही. जगद्गुरु तुकोबारायांनी अनुभव घेतला संसाराचा, अनुभव घेतला परमार्थाचा आणि संसाराचा अनुभव घेतल्यानंतर जगद्गुरु तुकोबारायांनी पाहिलं की या जगामध्ये सुखरूप आई साधुजा कोणी सांगा माझ्या पांडुरंगा सारी खातो. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी लाथाळीला संसार संसाराला लात मारली जाळोनी संसार बैसलो अंगणी. आम्ही या कीर्तनी शुद्ध झालो. कीर्तन करायला लागले, भजन करायला लागले, पूजन करायला लागले आणि या समाजाला जाग करण्याचं काम करायला लागले. कारण संत मंडळी समाजाला जाग करतात. उठा जागे व्हारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माथा चुकवी व्यथा जन्माच्या चुकवी व्यथा जन्माच्या धनदारा पुत्र जन. एक नंबर. प्रत्येकाच्या सुखाचा वेगळा विषय आहे. काकड्याचं प्रमाण आलं की ही माणूस म्हणायला लागला. आनंद वेगळा. विठ्ठला विठ्ठला कीर्तन लक्षात येईल ना तुमच्या आता. कारण तुम्ही नुसतं बसल्यासारखं दिसायला पण डोक्यात काही शिरलंय का नाही आतापर्यंत. कारण ऐका एक कलई भरून खीर केली तात्यानं पाठीमागं. कलई भरून खीर केली. आपल्या सगळ्याला भूक लागली. कीर्तन संपलेलं तर जेवण ठरलं आणि कलई भरून खीर केली आणि जेवायला वाडा म्हणायच्या ऐवजी एक मावशी उठली तात्या आणि खिरीत जाऊन बसली. पोट भरेल का तिचं. बोला लागे आता ही काय संस्कृत आहे का थोडंच. हे आपल्या खाण्यातलंच आहे की. लक्षात घ्या. कलई भरून खीर केली आणि त्याच्यामध्ये जाऊन बसल्यानंतर पोट भरतंय का नाही भरत. मग काय करावं लागते त्याला. ती खीर पोटात टाकावी लागते. तसं कीर्तनात येऊन बसलं की कीर्तन कळतंय का नाही कळत. कीर्तन कुठं शिरलं पाहिजे डोक्यात शिरलं पाहिजे. मग आमच्या डोक्यात काय आहे तेवढं सांगा आता. प्रत्येकाच्या डोक्यात काय आहे. घरचा कुटाणा आहे. प्रत्येकाला घरचं टेन्शन आहे आणि घरी सुख भेटत नाही म्हणून आम्ही इथपर्यंत येतो. मी दररोज बोंबलत फिरतो एका गावाला कशासाठी आता सुख भेटल. मग लक्षात येतंय का डोक्यात काय असलं पाहिजे. मला सांगायचा मुद्दा लक्षात घ्या तुम्ही. खीर केली खिरीत जाऊन बसलं की पोट भरत नाही. ती खीर पोटात टाकावी लागते. तसं कीर्तनात येऊन बसलं म्हणजे कीर्तन समजत नाही. कीर्तन डोक्यात शिरलं पाहिजे. मग डोक्यात काय आहे आमच्या सुईद्वारा बघितला आपण सगळ्यांनी. सुईद्वारा तुम्हाला ह्यांना माहित आहे सगळ्यात जास्त. ऐका सुईद्वारा सगळ्यांनी पाहिलाय.
दोरा घेतला आणि आपण सुईत वावला, पहिल्या झटक्यात वावला गेला, होतो का मध्ये महिला मंडळ होत आहे का नाही वळत, मग आम्ही ती दोरा घेताव करता का नाही, ती दोरा घेता, त्या दोऱ्याला काय लावता, थुंका लावता, आणि ते थुंका लावल्यावर ती दोरा बरोबर जाते. का जाते माहिती आहे का, पहिल्यांदा दोऱ्याचे जे धागे आहेत ते विस्कटलेले असतात. पहिल्यांदा दोऱ्याचे धागे काय असतात, विस्कटलेले असतात. विस्कटले ते धागे आपण थुंक्याच्या द्वारे एकत्रित करतो आणि मग सुईमध्ये प्रवेश करतो. तो तसं ऐका, कीर्तनात येऊन बसलं की कीर्तन ऐक समजत नाही, कारण कीर्तनात आमच्या वेगवेगळे विचार असतात. वेगवेगळे विचार बाजूला काढून हरिनामाचा थुंका त्याला लावला की कीर्तन कुठे शिरतंय, कळतंय का, कीर्तन कुठे शिरतंय, डोक्यात शिरतंय. म्हणून तुकोबराय म्हणले, तुका म्हणे चित्त करार निर्मळ गोपाळ राहे तेथे, तुका म्हणे चित्त करार निर्मळ येऊनी गोपाळ राहे तेथे, येऊनी गोपाळ राहे तेथे. माणसाचं निर्मळ काय झालं पाहिजे, चित्त झालं पाहिजे. तुकोबराय म्हणतात, कीर्तन ऐकण्यासाठी, देव भेटण्यासाठी अगोदर चित्ताचे आसन, तुका करीतो कीर्तन. चित्त शुद्ध झाल्यानंतरच माणूस कीर्तन चांगला ऐकू शकतो. आणि इथं जेवढी लोक आलेत ना, ती सगळी चित्त शुद्ध करून आलेली माणसं आहेत. तुम्ही बघा, चित्त माणसाचं शुद्ध असतंय, पण जर मंथरा भेटली का चित्त बिघडायला काय वेळ लागतंय का. इथं कै नावाची बाई आहे का कोण, कै नाही, कोणी सुद्धा नाही. मी तुम्हाला सांगतो, कै नाव दाखवा आणि 1 कोटी रुपये आपल्याकडून घेऊन जावा. मला माहित आहे कै नावच नाही कोणाचं. का नाही हो, स्वतःच्या मुलाला जिनं वनवासाला पाठवलं, त्या कैचं नाव कोणी ठेवू शकत नाही. पण ऐका, कै चांगलीच होती, प्रभू रामचंद्रावरती प्रेम करणारी होती. अहो कै एवढं प्रेम तर कौशल्य मातेनं सुद्धा प्रभू रामचंद्रावरती केलं नाही. मग का बिघडलं ते वातावरण, का बरोबर आम्हाला वनवास आला, त्याचं एकमेव कारण आहे, ज्याच्या सोबत ती होती ती कुबुद्धीची होती आणि तिचं नाव काय होतं. आपण सगळी चांगल्या मनाची माणसं आहोत, पण एखादी जर कै मध्ये शिरली का सत्ता बंद पाडती. विठ्ठला का म्हणे चित्त करारे निर्मळ. माणसाचं मन हे गंगेप्रमाणे निर्मळ असलं पाहिजे. कुणीही या, त्याच्याजवळ गेल्यानंतर त्याला दर्शन घेता आलं पाहिजे, इतकं चित्त शुद्ध झालं पाहिजे. आणि चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्रहीन खाती सर्पतया. त्या माणसाच्या जवळ वाघ जरी आला तर त्याला नतमस्तक होतो, सर्प जरी आला तर त्याच्याजवळ नतमस्तक असा साप होतो. आणि ज्याच्याजवळ सगळी माणसं येतात त्याच्याजवळ देव असतो, आणि ज्याच्याजवळ देव असतो त्याच्याजवळ सुख असतं. म्हणून जगद्गुरु तुकोबा म्हणतात, आपुला तो एक देव करुणी घ्यावा. आता मला जरा या घ्यावा शब्दावरती शंका येते. इथं बसलेल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये देव आहे का नाही, बोला. प्रत्येकाच्या हृदयात देव आहे. आणि जो म्हणतोय का माझ्या हृदयात देव नाही, त्याला सकाळी सकाळी माणसं म्हणतील उचला रे याला. बरोबर आहे का. ज्याच्या अंतकरणातून देव निघून गेला त्याला माणसं लई दिवस ठेवत नाही ती. मग आता तुम्ही म्हणसाल आमच्या हृदयात देव आहे, मग जगद्गुरु तुकोबा करून घ्या करून घ्या करून घ्या का म्हणतायत, त्याचं कारण आहे. इथं माता माऊली भरपूर आहेत. दुधामध्ये तूप आहे का नाही सांगा, दुधामध्ये तूप आहे का. अय महिला मंडळ डकवाडी, दूध आहे का नाही, दुधामध्ये तूप आहे का नाही, आहे. दिसतंय का, इथं हे माईक आहे माझ्या पुढे, हे वायर आहे, वायर दिसतंय ना आपल्याला. याच्यामध्ये करंट आहे का नाही, जरा हात कळतंय तुम्हाला. हे बल्ब दिसतंय, बल्ब दिसायला बल्ब दिसतंय, त्याच्यामध्ये करंट आहे का नाही, आहे. मग ती कधी येते अनुभवाला, झटका लागल्यावर. आता ऐका ज्ञानोबराय दृष्टांत देतात हरिपाठामध्ये. दुधामध्ये लोणी आहे पण ती दिसत नाही, मग त्याच्यासाठी काय करावं लागतंय. मंथोनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. ज्ञानोबराय सांगतात दुधामध्ये लोणी आहे पण त्याचं मंथन करावं लागतं. मग आपल्याला 2 गोष्टी भेटतात. एक भेटतं सार असणारं दही, बरोबर आहे का. काय बी म्हणतो म्हणा, होयच म्हणतो आम्ही. घुसणं केलं दही भेटत असतं का कुठं. 2 गोष्टी भेटतात, एक भेटतंय ताक, दुसरं भेटतंय लोणी. आणि लोण्याचं आम्ही करून काय करतो पुन्हा
तूप करतो. जर साधं तूप काढण्यासाठी एवढी प्रक्रिया ज्ञानोबा सांगतात तर अंतःकरणामधला देव ओळखण्यासाठी काहीतरी प्रक्रिया असेल का नाही. मग ती अंतःकरणातली प्रक्रिया जगद्गुरु तुकोबाराय सांगतात करून घ्या. करून घ्या म्हणजे काय करा, त्याचं सारखं 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 चिंतन करा, मग तो आपला होतो आणि मग तुम्हाला सुखप्राप्ती होते. मग जगद्गुरु तुकोबाराय कळाला मला. कारण लोक एवढी चॅप्टर झाली, ती लय लोक हुशार झालेत. महाराजाच्या पुढे डोकं चालायला लागलं लोकांचं. किती लोक हुशार आहेत सांगू का. एक पोरगा अमेरिकेला गेलं शिकण्यासाठी. अमेरिकेला शिकून आलं बबन महाराजांनी कीर्तनात जांभळ्या द्यायला. अमेरिकेला शिकून आलं आणि गावात आलं का स्वाबदाराला म्हणायचं व्हॉट इज युअर नेम, व्हॉट इज युअर नेम. स्वाबदार त्याच्याकडे असंच बघायला लागलं. त्याला काय कळालं नाही. हु आर यू, व्हॉट इज युअर वाईफ नेम, ते असं विचारायचं इंग्रजीमध्ये. ते स्वाबदार त्याच्याकडे असं बघायला येतं का नाही तुम्हाला काय. ते मला हा कळालं का नाही मी बोललेलो. यू अंडरस्टँड, नॉट अंडरस्टँड. काय कळालं नाही मला. हा चल पड पाया. मग माझ्या महाराजाला बघितलं त्यानं. महाराजाला हा हु आर यू, यू अंडरस्टँड. ते म्हणला काय म्हणलाच. चल पड पाया. महाराजाला पाया पडायला लावला, चॉपदाराला पाया पडायला लावला. गावातला चांगला शिकलेला माणूस आला, पण त्याला इंग्रजी त्याच्यावरची चांगली येत नव्हती. इथं चांगली माझी पुढे इंग्रजी बोलणारी पोरं आहे ती. पुरीनो सांगा मला HILL हिल म्हणजे बघ म्हणा तूच गुत दिलंय तुला. HILL हिल म्हणजे टेकडी, बरोबर आहे का. आता HEAL हिल म्हणजे काय तुम्हाला एक शब्द माहिती आहे, गो टू हेल. आता सांगा काय ते. चांगल्या चांगल्याला जमाना गेलं होती बोललेलं, ती सगळ्याला पाया पडायला लावायला गो टू हेल. आता ऐका HILL हिल म्हणजे टेकडी आणि HEAL हेल म्हणजे नरक. आजपासून लक्षात घ्या. गो टू हेल म्हणजे काय, नरकात जा. लक्षात येते का बघा. ते इंग्रजी बोलायला लागलं पोरग. सगळी माणसं बेजार झाली. उठलं की बनायचं व्हॉट इज युअर नेम, येत नाही का पड पाया. हु आर यू, येत नाही का पड पाया. इंग्रजीत बोलायचं पाया पडायला लावायचं, इंग्रजीत बोलायचं पाया पडायला लावायचं. लोक कटाळून गेली. ती म्हणली ग्रामसभा घेऊ आणि दररोज एकाची बारी करू. आजपासून दिसला की पाया पडायचं एका एका घरानं. ती म्हणली बरं बाबा. ग्रामसभा भरली की सगळी पाया पडायला लागली. तेवढ्यामध्ये एक शेळ्या राखणं. मी चॅप्टर माणसं सांगतोय तुम्हाला. त्याला वाटतं की मीच चॅप्टर आहे का, की लय चॅप्टर लोक आहेत आपल्यापेक्षा. साधं बोळं दिसणारं एक शिर्डी राखणारा माणूस, गुडघ्यापर्यंत धोतर आहे, अंगात बनेल घातलेला आहे, डोक्याला फेटा गुंडाळलेला आहे, पण मळका झार फेटा होता, कधी धुल्या होता काय माहिती. काठी टेकत तिथं आलं. काय चालू रे म्हणला. आणि लय गिन्यान गेलेलं पोरग आलं, लय चॅप्टर पोरग आहे, इंग्रजीतच बोलतंय म्हणलं सगळं. आणि नाही आलं की पाया पडायला होतंय. मी बघू हो बाजूला. अरे चांगली शिकलेल्या पोराला येणं गेले तुझं काय मध्येच. ते मला मी बघतो तरी प्रयत्न करून. ती पुढे गेलं. काय म्हणतो रे बाळा, हु आर यू. कळलं नाही मला. पड पाया. ते मला पाया पडतो, पण ऐक ना, तू अमेरिकेला शिकलेला, इंग्लंडला शिकून आलास, आम्ही खेडेगावातली माणसं. तुझं इंग्रजी बोललेलं काय आम्हाला कळत नाही. जरा मराठीत बोललंस तर बरं होईल. तेवढ्यासाठी तर विचारतोय. मला अतिशहाणा माणूस आहे, आपण चल बोल. तुला काय येतं का मी विचारलेलं. ती मला येत नाही. पण ऐक ना, तुझं आम्हाला कळत नाही. मध्ये घाला. तुझं आम्हाला काय कळत नाही. ही शिवरच दरोड हाणाला होता ना. त्याने मगाच ऐकले पायवी पासरा म्हणलेलं. लक्षात घ्या. त्यानं म्हटला तुझं काय आम्हाला कळत नाही, पण ऐक, मी एखादा प्रश्न तुला विचारला तर तुला येईल का उत्तर त्याचं. त्यानं सांगितलं अरे काय पण विचारा, अमेरिकेला शिकून आलेला आहे. असा एक प्रश्न नाही की आपल्याला येत नाही, विचारा काय पण विचारायचंय ते. त्याने एक प्रश्न विचारला अक्षय महाराज. टप गुळ 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 सांग काय म्हणलं. ते मला काय म्हणलं. टप गुळ 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 बघ मे सांग काय आहे. ती मला लय शिकलो, पण टप गुळगुळ काय कुठं शिकलो नाही का अजून. अमेरिकेला गेलो, इंग्लंडला गेलो, पण टप गुळगुळ काय अजून आपण शिकलेलो नाही. अजून एकदा सांगा काय म्हणला. टप गुळ 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 बघ मे सांग काय. आता उद्या सकाळी फक्त लोक एवढंच देणार टप गुळगुळ टप गुळगुळ. ऐका, ती म्हणला नाही येत. हा चल पण पाया म्हणला. मग पाया पडतो, पण ती टप गुळगुळ कुठल्या पुस्तकात आहे तेवढं सांग. ती म्हणला उद्या सांगतो. उद्या नाही 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 नाही. हे बघ 10,000 घे,
पण मी आज असला प्रश्नच ऐकला नाही. ते टप गुळगुळ कुठं शिकला तेवढं सांग. त्यानं मला सांगतो बघू 10,000 घेतलं. चल पड पाया पडतो, पण अगोदर उत्तर सांग मला त्याचं. ते मला काय नाही, मी रात्री घरी झोपलो होतो. आमच्या घरावर एक कवटाचं झाड आहे मला बाजूला असं. त्या झाडाचं कवट तुटलं. आमचं पत्र्याचं घर आहे, पत्र्यावर पडलं, ती वाजलं टप आणि ते पनाळीने खाली आलं. मला गुळगुळ गुळगुळ कर. खाली शिडी झोपलेली होती, तिच्या अंगावर पडलं बंद आणि शिडीवर ढकले ढला ढला. जगामध्ये अनेक माणसं चतुर आहेत, पण चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळा मणी, धन्य तुची विठोबा. या जगामध्ये सगळ्यात चतुर जर माणूस कोण असेल तर तो माझा विठ्ठल भगवान परमात्मा आहे. म्हणून तरी आपुला तो एक देव करून घ्यावा. महाराज कळालो आम्हाला, या जगामध्ये तुमचा भगवान परमात्मा सुखरूप आहे, दुःख नाहीस करणार आहे. अनेक माणसांना सुखरूप त्या भगवान परमात्म्याने केलंय. पण ऐका ना, आम्ही ज्या माणसामध्ये राहतो त्यांना सोडून देऊन तुम्ही तुमच्या परमात्म्याचं भजन करावं का? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, ज्यांच्या समेत तुम्ही राहता, ज्यांच्या समेत तुम्ही खाता, ज्यांच्या समेत तुम्ही पिता, ज्यांच्या समेत तुम्ही अखंड उदंड आयुष्य घालवता, ती सगळी माणसं दुःखाला कारणीभूत आहेत. अभंगाचं दुसरं हेरते माई के दुःखाची जनते, हेरते माई के दुःखाची जनते, हेरते माई के दुःखाची जनते, हेरते माई के दुःखाची हेरते माई के दुःखाची जनते, हेरते माई के दुःखाचे हेरते माई के दुःखाची जनते, हेरते माई के दुःखाची जनते. नाही आते आते अवसान, नाही आते आते अवसान, नाही आदि आदि अवसान. हेरते माई के दुःखाची जनते, हेरते माई के दुःखाची जनते. नाही आदि नाही आदि नाही अवदान. हेरते माई के दुःखाची जनते, हेरते माई के दुःखाची
हे रती माईके दुःखाची जनिती नाही आधी अंती अवसान. एक देव सोडला. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. सावध होई चोपदार आईसे बोले कबीर. सावध होई चोपदाराईचे बोले कबीर. सावध होई देवा आईसे बोले कबीर. सावध होई देवाईचे बोले कबीर. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. जबाबदार एवढं नाचलं की कष्ट कळायला सुद्धा कळाला नाही. लक्षात घ्या, आनंदी वातावरण आहे. चला आता लक्ष द्या, कीर्तन करा. एक 15 मिनिटं जास्त तुमचे घेत आहे. 11 वाजलेत बरोबर. घेऊ ना 15 मिनिटं जास्त, चलतंय ना? नाही तर पुन्हा म्हणायचं लेज लांबले ना. फक्त 15 मिनिटं जास्त घेऊ नका, घेत नाही. हे रती माईके दुःखाची जनिती. एक देव सोडला तर बाकीची सगळी देव कसे आहेत, बाकीचा सगळा पसारा कसा आहे. हे रती माईके दुःखाची जनिती. जनिती म्हणजे निर्माण करणारे, दुःखाला कारणीभूत आहेत सगळे. मग सत्ता घ्या, संपत्ती घ्या, मुलं बाळ घ्या, सगळं घ्या. सत्ता मिळवायची म्हटलं की मिळेपर्यंत सुख वाटतंय आपल्याला, पण एकदा का मिळाली की त्या गादीवर जाऊन बसल्यानंतर कळतंय इथं किती दुःख आहेत. पैसा घ्या, पैसा. पैसा मिळेपर्यंत सुख आहे, पण मिळाल्यानंतर ते टिकवायचं खूप मोठं दुःख आहे. अजून पुढे जाऊन सांगतो. गरीबाची माणसं पहिल्यापासून सुखी आहेत. गरीब माणसं रोजानं जाणार, घरी येऊन कुटका खाणार आणि निवांत झोपणार. पण श्रीमंत माणसांचं तुम्ही लक्ष देऊन, बारकाईनं लक्ष देऊन विचार करा. श्रीमंत माणसाला सुख वाटतंय? नाही महाराज. आता अंबानीचं ते मध्ये मुलाचं लग्न केलं, मोठं लग्न झालं. एक सिंगर आणली होती त्यांनी डान्स करण्यासाठी. किती हजार खर्चून आणली होती माहिती आहे कोणाला? 70 कोटी रुपये देऊन आणली होती. किती? 70 कोटी. मला कोट घालायला भेटना. बरं 72 काय मला द्यायचं का तुम्हाला घ्यायच्यात? ती घेऊन बिचारी आपली घरी झोपली निवांत. लक्षात घ्या, त्या अंबानीला वाटतं का आता पैसा मिळवायचा भास झाला, आता नकोय पैसा मला. या जगामध्ये अनेक माणसं आहेत, पण पैशा एवढं प्रेम माणसं कुणावरच करू शकत नाहीत. जर पैशावर माणसं प्रेम न करता माणसावर जर प्रेम करत असतील तर एका घराची 2 घरं कधीच झाली नसती महाराज. अहो बापानं कमवून ठेवलं का? बाप विचार करतोय ही प्रॉपर्टी आपण 1 कोटी कमवली आहे. 25 मोठ्या मुलाला, 25 2 नंबरच्याला, 25 3 नंबरच्याला आणि 25 4 नंबरच्याला. 75 लाख जर त्यानं कमवलं तर चौथ्या पोल्याचा तर विचार करत करत मरतो, परंतु पैसा कमवून ठेवतो. म्हणजे सगळ्यात जास्त माणसाला जर काय आवडत असेल तर तो पैसा आवडतो, सत्ता आवडते, आणि सगळ्यात जास्त माणसाला आपली माणसं आवडत असतात. या 3 गोष्टीच्या नादी लागून आपण देवापासून लांब लांब जायला लागलो. सुखाला गे करशे तळमळ.